सांभाळायची असते, ट्रॅफिकचं असतो, बंदोबस्त असतो, अनेक कार्यक्रम, शिवजयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, पुण्यश्लोक अनेक महापुरुषांच्या स्त्रियांच्या जयंत्या असतात आणि VVIPचे दौरे असतात, सेंट्रलचे मिनिस्टर आले, प्राईम मिनिस्टर आले त्यावेळेसचे कार्यक्रम असतात, असे खूप प्रकारचे कार्यक्रम असतात. आणि त्याच्यामुळं आपलं मी सांगितलं की आता तुम्हाला मिळालेत ना, म्हणजे चोरीला गेलेला माल सापडणं तसं जरा अवघडच काम असतं, पण ते मिळालं सोनं. कारण बऱ्याचदा सोनं घेतल्यानंतर कोणतरी ते काय करतात, एखाद्या त्यांच्या संबंधित असणाऱ्या सोने चांदीच्या दुकानामध्ये जाऊन ते वितळवणं असले प्रकार ऐकायला मिळतात. त्याच्यावर तसं होऊ नये, पण त्याच्यात अजित पवारांनी फार वेगळं विधान केलं. काय भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं का अजितदादांचा मला फोन आला, ते बोलले होते का आपण बसून बोलूया, बसून बोलणं झालं होतं. आमच्या का पक्षातले ते एक वरिष्ठ नेते, तुम्हालाही माहिती आहे, आम्ही सगळेजण एकत्रपणे काम करतो. या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट अशी होत असतात. त्याच्यानंतर काही ना काही त्याच्यात मार्ग निघत असतो आणि तशा पद्धतीनं आम्ही मार्ग काढतो. एकाने बोलत मी तुम्हाला उत्तर देतो ना, प्लीज. बगूरमध्ये ज्या कामाचं आपल्या हस्ते उद्घाटन होते त्याच कामाचं उद्घाटन पुढील आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन हो, भूमिपूजन हो का. आमचं असं ठरलेलं आहे, महायुतीचे जे आमदार आहेत 237, त्या विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्रजी असतील, मी असेल, एकनाथराव असतील, आम्ही कुणी त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जायचं. आता सरोजचा तो मतदारसंघ आहे, मागं पण होता, आत्ता पण तिचा मतदारसंघ आहे. ती महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे आणि त्याच्यामुळं तो कार्यक्रम मी स्वीकारलेला आहे आणि मी तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो. तो नगरविकासच्या संबंधातला जरी कार्यक्रम असला तरी असे काही कार्यक्रम असतात की जे माझ्या